ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका म्हणजे स्थानिक आणि गाव पातळीवरची निवडणूक. या निवडणुकीचा निकाल केवळ एनडीटीव्ही मराठीनं अगदी तंतोतंत दाखवला. बाकी सगळ्या वाहिन्यांच्या तुलनेत निकाल अगदी योग्य असा दाखवला गेला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निकालावर शिक्कामोर्तब केलं. आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. आत्तापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत. 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते. आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली. आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला. आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं. 2014 नंतर भाजप शहराचंही झालं आणि ग्रामीणचंही झालं. 2014 पासून कुठलीही निवडणूक तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये, 14 नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे, सगळीकडे मतं मिळवलेली आहेत. अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही 24च्या लोकसभेमध्ये खाली गेला त्याहीवेळी आमची मतं कमी झालेली नाहीत. त्याहीवेळी आम्ही 0.5%ने हारलो, पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली. मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले. कारण त्यांना असं वाटत होतं की आत्ता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल. त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती.